नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 15.2 क्लास 8 मॅथ्स बघणार आहोत. चॅप्टर नंबर 15 एरिया यामधील हा प्रॅक्टिस सेट आहे. पहिलं एक्झाम्पल आहे, लेंथ ऑफ द डायगोनल्स ऑफ अ रॉम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. या ठिकाणी आपल्याला रॉम्बसचे डायगोनलची लेंथ दिलेली आहे, ती म्हणजे 15 सेंटीमीटर आणि 24 सेंटीमीटर. या ठिकाणी आपल्याला रॉम्बसचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. या ठिकाणी आपण एरिया ऑफ रॉम्बसचा सूत्राचा वापर करून या ठिकाणी एरिया फाइंड आउट करून घेणार आहोत. राईट डाऊन करणार, एरिया ऑफ रॉम्बस इक्वल टू 1/2 मल्टीप्लाय बाय product of length of diagonal इक्वल टू 1/2 मल्टीप्लाय बाय. या ठिकाणी प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल म्हणजेच काय, तर प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. या ठिकाणी जे डायगोनलची लेंथ दिलेली आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे, म्हणजे 15 मल्टीप्लाय बाय 24. आता या ठिकाणी 24 नंबरला आपण 2 ने डिवाइड करणार आहोत. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4 इक्वल टू 15 मल्टीप्लाय बाय 12 इक्वल टू 12 5 जा 60, 0 कॅरी 6, 12 1 जा 12, 12 प्लस 6 जर केले तर 180, 18. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एरिया मिळाला रॉम्बसचा, तो म्हणजे 180 स्क्वेअर सेंटीमीटर. अशा प्रकारे या ठिकाणी पहिलं उदाहरण आपण सोडून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण सूत्राचा वापर करून घेतला. सूत्र काय होतं, एरिया ऑफ रॉम्बस इक्वल टू 1/2 इंटू प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल. प्रॉडक्ट म्हणजेच मल्टिप्लिकेशन असतं आणि लेंथ ऑफ डायगोनल म्हणजे या ठिकाणी या उदाहरणामध्ये जे लेंथ ऑफ डायगोनल्स दिलेले आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन. म्हणून या ठिकाणी आपण 15 मल्टीप्लाय बाय 24 केले. 2 ने 24 ला डिव्हाइड केलं तर आपल्याला या ठिकाणी नंबर मिळाला 12. 15 ला 12 ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर आन्सर मिळाला आपल्याला 180 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे एरिया ऑफ रॉम्बस इक्वल टू 180 स्क्वेअर सेंटीमीटर. दुसरं उदाहरण बघणार आहोत, लेंथ ऑफ द डायगोनल्स ऑफ अ रॉम्बस आर 16.5 सेंटीमीटर अँड 14.2 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. या ठिकाणी सुद्धा आपल्याला रॉम्बसचा एरिया फाइंड आउट करायचा होता, म्हणून या ठिकाणी या सूत्र आपण लिहून घेतलं. एरिया ऑफ रॉम्बस इक्वल टू 1/2 इंटू प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स इक्वल टू 1/2 इंटू प्रॉडक्ट म्हणजेच काय असतं, ते असतं मल्टिप्लिकेशन. कशाचं मल्टिप्लिकेशन तर आहे, परंतु कशाचं, तर लेंथ ऑफ डायगोनल्स. म्हणजे या ठिकाणी हे जे डायगोनल्स दिलेले आहे त्यांच्या लेंथचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे, म्हणजे 16.5 मल्टीप्लाय बाय 14.2. आता या ठिकाणी 14.2 ला आपण 2 ने डिवाइड करणार आहोत. 2 1 जा 2, 2 7 जा 14, डेसिमल पॉइंट 2 1 जा 2 इक्वल टू 16.5 मल्टीप्लाय बाय 7.1 इक्वल टू. आता या ठिकाणी आपल्याला करायचं आहे मल्टिप्लिकेशन. या प्रकारे आपण मल्टिप्लिकेशन करून घेणार आहोत, जेणेकरून या ठिकाणी डेसिमल पॉइंट जो आहे तो नाहीये. 1 5 जा 5, 1 6 जा 6, 1 1 जा 1 प्लस या ठिकाणी 0 राईट डाऊन केला. 7 5 जा 35 कॅरी 3, 7 6 जा 42, 42 प्लस 3 45 कॅरी 4, 7 1 जा 7, 7 प्लस 4 11. ॲडिशन करून घेणार आहोत. 6 प्लस 5 11 कॅरी 1, 5 प्लस 1 6, 6 प्लस 1 7 आणि या ठिकाणी 11. आता या ठिकाणी हे आपल्याला आन्सर मिळालं ते या प्रकारे लिहून घेतलं. आता लावायचं आहे आपल्याला डेसिमल पॉइंट. या ठिकाणी 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे, या ठिकाणी सुद्धा 1 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट आहे. म्हणजे 1 आणि या ठिकाणचा 1 टोटल डिजिट आपण वापरणार आहोत 2 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट लावणार आहोत. 1 2 या ठिकाणी लावला डेसिमल पॉइंट आणि युनिट लावून घेतलं स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे या उदाहरणामध्ये एरिया ऑफ रॉम्बस मिळालं ते म्हणजे 117.15 स्क्वेअर सेंटीमीटर. तिसरं उदाहरण पाहणार आहोत, इफ पेरिमीटर ऑफ अ रॉम्बस इज 100 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ वन डायगोनल इज 48 सेंटीमीटर, व्हॉट इज द एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल.
आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये पेरिमीटर ऑफ द रॉम्बस दिलेला आहे 100 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ वन डायगोनल दिलेला आहे 48 सेंटीमीटर. या ठिकाणी आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे त्या क्वाड्रिलॅटरलचा. बघा आता या प्रकारे असतो रॉम्बस. रॉम्बसच्या चारही साइड इक्वल लेंथच्या असतात. आता या प्रकारे जर आपण ही रॉम्बसची डायग्राम काढून घेतली, हा त्याचा फर्स्ट डायगोनल आहे आणि हा त्याचा सेकंड डायगोनल आहे या प्रकारे. बघा आता या ठिकाणी पेरिमीटर ऑफ द रॉम्बस दिलेला आहे, ती म्हणजे 100 सेंटीमीटर. आता या ठिकाणी दुसरं महत्त्वाचं पॉइंट दिलेला आहे ते म्हणजे लेंथ ऑफ वन डायगोनल. या ठिकाणी आपल्याला माहीत आहे रॉम्बसच्या चारही साइड इक्वल लेंथच्या असतात, म्हणून पेरिमीटर ऑफ द रॉम्बस इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय साइड या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण एक साइड त्याची शोधून काढू शकतो. देअरफॉर या ठिकाणी आपल्याला जे दिलेलं आहे ते आपण आधी मांडून घेणार आहोत, म्हणजे पेरिमीटर ऑफ रॉम्बस. पेरिमीटर ऑफ रॉम्बस इक्वल टू 100 सेंटीमीटर. नंतर दिलेला आहे आपल्याला लेंथ ऑफ वन डायगोनल इक्वल टू 48 सेंटीमीटर. देअरफॉर आपल्याला जर एक साइड शोधायची असेल तर पेरिमीटर ऑफ रॉम्बसचा फॉर्म्युला वापरून आपण ते शोधू शकतो. पेरिमीटर ऑफ रॉम्बस इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय साइड. आता पेरिमीटर दिलेली आहे आपल्याला 100 इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय साइड. या ठिकाणी 4 जो नंबर आहे हा साइड सोबत मल्टिप्लाय आहे. जेव्हा तो डावीकडे जाणार तेव्हा तो डिव्हाइड होणार, दॅट इज 100 डिवायडेड बाय 4 इक्वल टू साइड. 100ला जर आपण 4ने डिव्हाइड केलं तर या ठिकाणी 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 राहिले आणि 4 5 जा 20, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 25 इक्वल टू साइड. म्हणजे या ठिकाणी ही जी वन साइड आहे ती मिळाली आपल्याला 25 सेंटीमीटर. सेकंड साइड सुद्धा 25 असणार, थर्ड साइड सुद्धा 25 असणार आणि ही जी चौथी साइड आहे ती सुद्धा 25 असणार, कारण रॉम्बसच्या प्रत्येक साइड ज्या आहे या सारख्या असतात. आता या ठिकाणी आपल्याला एक डायगोनल दिलेला आहे तो म्हणजे 48 सेंटीमीटरचा. आता या ठिकाणी जर आपण या प्रकारे त्याला नाव दिलं ABCD आणि या ठिकाणी सेंटरमध्ये O, तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे की डायगोनल जे असतात, रॉम्बसचे जे डायगोनल असतात ते एकमेकांना बायसेक्ट करतात. बायसेक्ट करता म्हणजेच काय, तर त्याचे समान भाग करतात. म्हणजे हा जो डायगोनल आहे या ठिकाणी तो बायसेक्ट होतो आहे. म्हणजे AC जर 48 सेंटीमीटरचा आहे तर या 48चे या ठिकाणी 2 भाग बनत आहेत. म्हणजे AOची लेंथ आपल्याला काढता येणार यावरून, त्याचबरोबर OCची लेंथ सुद्धा आपल्याला या ठिकाणी शोधता येणार आहे. म्हणून या प्रकारे लिहिणार देअरफॉर डायगोनल ऑफ रॉम्बस बायसेक्ट each other. देअरफॉर AOची जेवढी लेंथ असेल तेवढीच OCची लेंथ असणार आहे. देअरफॉर जर ACची लेंथ आपल्याला 48 दिलेली आहे तर 48च्या निम्मे ते मिळाले आपल्याला 24 सेंटीमीटर हे मिळालं आपल्याला AOची लेंथ. त्याचबरोबर OCची लेंथ आपल्याला 24 मिळाली. बघा आता या ठिकाणी जर आपण ही डायग्राम व्यवस्थित पाहिली तर AOची लेंथ आपल्याला मिळाली 24. त्याचप्रमाणे आपल्याला ADची लेंथ सुद्धा या ठिकाणी मिळालेली आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित डायग्राम पाहिली तर डायगोनल ऑफ द रॉम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. या ठिकाणी ते परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच या ठिकाणी ते 90 डिग्रीचा अँगल तयार करत आहेत. म्हणून या ठिकाणी हा राईट अँगल बनला. AOD हा राईट अँगल बनला. म्हणजेच या ठिकाणी पायथागोरसचा थेरम वापरून आपण ODची लेंथ फाइंड आउट करू शकतो. कारण या ठिकाणी आपल्याला हा सेकंड जो डायगोनल आहे तो आपल्याला माहीत नाहीये. तो शोधण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पायथागोरसचा थेरमचा वापर करून आपल्याला ODची लेंथ फाइंड आउट करता येऊ शकते.
म्हणून या प्रकारे लिहिणार देअरफोर, आणि आपण या प्रकारे लिहून घेतलेलं आहे देअरफोर डायगोनल ऑफ अ रॉम्बस परपेंडिक्युलर टू ईच अदर, देअरफोर अँगल AOC इक्वल टू 90 डिग्री. आता या ठिकाणी AOC अँगल जर 90 डिग्रीचा आहे तर युझिंग पायथागोरस थेरम आपण राईट डाऊन करू शकतो. या ठिकाणी हायपोटेनियसचा स्क्वेअर, हायपोटेनियस आहे AD, ADचा स्क्वेअर इक्वल टू AO स्क्वेअर प्लस OD स्क्वेअर. बघा पुन्हा डायग्रामकडे जाणार आहोत. बघा या ठिकाणी AOD या ट्रँगलचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी AD ही हायपोटेनियस आहे, हा बेस आहे आणि ही हाईट आहे. या ठिकाणी OD आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्हणून या प्रकारे लिहून घेतलं. या ठिकाणी AD ची लेंथ आहे 25, 25चा स्क्वेअर इक्वल टू AO ची लेंथ आहे 24, 24चा स्क्वेअर प्लस OD आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 25चा स्क्वेअर केला 625 इक्वल टू 24चा स्क्वेअर केला तर 576 प्लस OD स्क्वेअर. 576 जो नंबर आहे तो पॉझिटिव्ह आहे, जेव्हा तो डावीकडे येणार तेव्हा तो सबट्रॅक्ट होणार इक्वल टू OD स्क्वेअर. दोन्ही नंबरची जर आपण सबट्रॅक्शन जर केली तर या ठिकाणी आपल्याला नंबर मिळाला 49 इक्वल टू OD स्क्वेअर. आता या ठिकाणी फक्त OD ची आपल्याला किंमत काढायची होती. या ठिकाणी स्क्वेअर दिलेला आहे म्हणून दोघी बाजूला आपण स्क्वेअर रूट मध्ये त्या व्हॅल्यू टाकून घेतल्या या प्रकारे. आता या ठिकाणी हा स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट कॅन्सल झाले. या ठिकाणी शिल्लक राहिलं OD आणि 49 जर स्क्वेअर रूट मध्ये असेल तर त्याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 7. देअरफोर OD ची व्हॅल्यू आपल्याला जर 7 मिळाली तर या ठिकाणी आपल्याला माहित असतं की डायगोनल्स जे असतात ते बायसेक्ट करता एकमेकांना. म्हणजे या ठिकाणी OD ची जर लेंथ 7 आहे तर BO ची लेंथ सुद्धा 7 मिळाली. म्हणून आपण या प्रकारे लिहू शकतो देअरफोर BO इक्वल टू 7 सेंटीमीटर, OD इक्वल टू 7 सेंटीमीटर. देअरफोर सेकंड डायगोनलची लेंथ फाइंड आउट करणार तर या ठिकाणी आपण BD ची लेंथ फाइंड आउट करू शकतो या प्रकारे BO प्लस OD करून. BO ची लेंथ आहे 7 सेंटीमीटर, OD ची लेंथ आहे 7 सेंटीमीटर. दोन्हींची ॲडिशन करून या ठिकाणी आपल्याला BD ची लेंथ मिळाली 14 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सेकंड डायगोनल सुद्धा मिळालेला आहे. फर्स्ट डायगोनल आपल्याला ऑलरेडी दिलेला होता तो म्हणजे 48 सेंटीमीटरचा. आता सेकंड डायगोनल सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. आता आपण एरिया फाइंड आउट करू शकतो त्या क्वाड्रिलॅटरलचा किंवा त्या रॉम्बसचा. देअरफोर राईट डाऊन करणार एरिया ऑफ रॉम्बस इक्वल टू, या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरणार आहोत एरिया ऑफ रॉम्बसचा, दॅट इज 1/2 इंटू प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स. या प्रकारे आपण हा फॉर्म्युला राईट डाऊन केला आहे इक्वल टू 1/2 इंटू फर्स्ट जो डायगोनल होता तो होता 48 सेंटीमीटरचा, सेकंड डायगोनल मिळाला आपल्याला 14 सेंटीमीटरचा. 2 ने आपण डिवाइड करणार, 2 1 जा 2, 2 7 जा 14 इक्वल टू 48 मल्टिप्लाय बाय जर 7 केलं तर या ठिकाणी मिळणार 7 8 जा 56 कॅरी 5, 7 4 जा 28, 28 प्लस 5 जर केले तर 33. म्हणजे 336 स्क्वेअर सेंटीमीटर हा मिळाला आपल्याला एरिया ऑफ द रॉम्बस किंवा एरिया ऑफ द क्वाड्रिलॅटरल. अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 3 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. इफ लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ रॉम्बस इज 30 सेंटीमीटर अँड इट्स एरिया इज 240 स्क्वेअर सेंटीमीटर, फाइंड इट्स पेरिमीटर. बघा आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये लेंथ ऑफ द डायगोनल दिलेली आहे ती म्हणजे 30 सेंटीमीटर आणि त्याचा एरिया दिलेला आहे 240 स्क्वेअर सेंटीमीटर. सुरुवातीला आपल्याला सेकंड डायगोनल जो आहे तो माहीत नाहीये म्हणून एरिया ऑफ रॉम्बसचा सूत्राचा वापर करून आपण तो सेकंड डायगोनल फाइंड आउट करू शकतो. देअरफोर एरिया ऑफ रॉम्बस इक्वल टू 1/2 इंटू प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स. म्हणजे आपण जर या ठिकाणी D1
इंटू D2 जरी लिहिले तरी सुद्धा हे चालतं. इक्वल टू 1/2 इंटू फर्स्ट डायगोनल दिलेला आहे तो म्हणजे 30 आणि सेकंड डायगोनल आपल्याला माहीत नाहीये म्हणून D2 लिहून घेतला. एरिया दिलेला होता दॅट इज 240. बघा आता 2 ने याला आपण डिव्हाइड करणार 30ला. 2 1 जा 2, 2 1 जा 2, राहिला 1, 2 5 जा 10. दॅट इज 240 इक्वल टू 15 मल्टिप्लाय बाय D2. या ठिकाणी 15 जो नंबर आहे तो मल्टिप्लाय आहे. जेव्हा तो डावीकडे जाणार तेव्हा तो डिवाइड होणार. दॅट इज 240 अपॉन 15 इक्वल टू D2. 15 नंबरने आपण 240ला डिवाइड करणार. 15 1 जा 15, 15 1 जा 15 आणि 15 6 जा 90. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सेकंड डायगोनल मिळाला तो म्हणजे 16 सेंटीमीटर. बघा आता या ठिकाणी आपल्याला फर्स्ट डायगोनल दिलेला आहे तो म्हणजे 30 सेंटीमीटरचा आणि सेकंड डायगोनल आपल्याला मिळाला तो म्हणजे 16 सेंटीमीटरचा. बघा जर या प्रकारे रॉम्बस असेल, या प्रकारे हा रॉम्बस आहे. या ठिकाणी हा फर्स्ट डायगोनल आहे आणि हा सेकंड डायगोनल आहे. या ठिकाणी आपल्याला फर्स्ट डायगोनलची लेंथ माहीत आहे ती म्हणजे 30 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट डायगोनल दॅट इज ABCD आणि या ठिकाणी O लेबल केलं. फर्स्ट डायगोनल 30 सेंटीमीटरचा आहे आणि सेकंड डायगोनल आपल्याला मिळाला तो म्हणजे 16 सेंटीमीटरचा. आता बघा या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित विचार केला तर या ठिकाणी आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायची आहे, परंतु आपल्याला त्याची साईड माहीत असणं फार गरजेचं आहे. मग साईड माहीत असण्यासाठी सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी पायथागोरस थेरमचा वापर करून त्याची साईड आपल्याला शोधता येणार आहे. सुरुवातीला आपल्याला माहीत असतं डायगोनल ऑफ अ रॉम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. या ठिकाणी हे दोन्ही डायगोनल एकमेकांना परपेंडिक्युलर आहे म्हणजे या ठिकाणी 90 अंशाचा कोन हा तयार होतो आहे. त्याचबरोबर डायगोनल ऑफ अ रॉम्बस बायसेक्ट इच अदर, एकमेकांना ते बायसेक्ट करतात. म्हणजे या ठिकाणी AOची लेंथ आपण शोधू शकतो, त्याचप्रमाणे ODची लेंथ सुद्धा आपण शोधू शकतो. बघा आता ACची लेंथ आपल्याला माहीत आहे. AC इक्वल टू फर्स्ट डायगोनल होता 30 सेंटीमीटरचा. देअरफॉर डायगोनल ऑफ रॉम्बस bisect each other, therefore AO इक्वल टू OC इक्वल टू 15 सेंटीमीटर. जर तो डायगोनल बायसेक्ट होतो आहे त्याचे 2 समान भाग होत आहेत म्हणून AOची लेंथ आणि OCची लेंथ मिळाली आपल्याला 15 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे आपल्याला सेकंड डायगोनल माहीत आहे तो म्हणजे BDची लेंथ आपल्याला मिळाली ती म्हणजे 16 सेंटीमीटर. देअरफॉर BO इक्वल टू OD इक्वल टू 16. ही जी नंबर आहे ही जी संख्या आहे ही सुद्धा 2 भागात विभागली गेली, बायसेक्ट झाली. म्हणजे आपल्याला BOची लेंथ आणि ODची लेंथ मिळाली ती म्हणजे 8 सेंटीमीटर. बघा आता या ठिकाणी AOची लेंथ आहे 15 आणि ODची लेंथ मिळाली 8. आता यानंतर व्यवस्थित जर आपण विचार केला तर या ठिकाणी डायगोनल ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. देअरफॉर या ठिकाणी आपण या प्रकारे लिहून घेतलं डायगोनल्स ऑफ रॉम्बस परपेंडिक्युलर टू इच अदर. देअरफॉर अँगल आपल्याला मिळाला AOC इक्वल टू 90 डिग्रीचा. देअरफॉर बघा आता या ठिकाणी AOD मिळाला आपल्याला 90 डिग्रीचा. आता AOD जर 90 डिग्रीचा मिळाला तर या ठिकाणी हा हायपोटेनिस आहे, हा बेस आहे आणि ही हाईट आहे. देअरफॉर हायपोस्क्वेअर म्हणजे ADचा स्क्वेअर इक्वल टू AO स्क्वेअर प्लस ODचा स्क्वेअर इक्वल टू AD आपल्याला शोधायची आहे. AO किती दिलेला आहे 15 आहे, 15चा स्क्वेअर. OD दिलेला आहे 8चा स्क्वेअर. 15चा स्क्वेअर होतो 225, 8चा स्क्वेअर होतो 64. दोन्ही नंबरची जर आपण ॲडिशन केली तर 289. देअरफॉर या ठिकाणी लिहिणार AD स्क्वेअर इक्वल टू 289. दोन्ही संख्यांना आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये टाकून ADची व्हॅल्यू आपल्याला काढता येऊ शकते. देअरफॉर AD इक्वल टू याला जर आपण स्क्वेअर रूटमध्ये टाकलं
तर 289 स्क्वेअर रूटच्या बाहेर निघाले तर एडीची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 17 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला वन साईड मिळाली ती म्हणजे 17 सेंटीमीटर. आता आपण पेरिमीटर ऑफ रॉम्बसचा फॉर्म्युला वापरून या ठिकाणी ह्या रॉम्बसची पेरिमीटर फाइंड आउट करू शकतो. Therefore, perimeter of rhombus equal to 4 multiply by side. या ठिकाणी आपल्याला साईड मिळालेली आहे 17 सेंटीमीटर. Therefore, 4 multiply by जर 17 केले तर 17 4 जा 68 सेंटीमीटर ही मिळाली आपल्याला पेरिमीटर ऑफ द रॉम्बस. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 15.2 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.